नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फिश करी। त्यासाठी असा हा जिऱ्याच्या फोडणीचा व्हाईट राईस म्हणजे त्यात खडे मसाले वगैरे टाकून घेतलेत आणि ही फिश करी अशी बनवलेली आहे। त्यासोबत पोळी, कांदा आणि लिंबू। हे बघा असं मस्त छानपैकी ताट दिसतंय आणि हिवाळ्यात फिश खाल्लेले खूप आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात, सर्दीसाठी देखील चांगले असतात। हे बघा ही वाम आहे, म्हणजे ह्या फिशला मी स्वच्छ धुवून आणि त्याला हळद आणि मीठ लावून घेते आहे, म्हणजे त्याचं थोडंसं पाणी साईडला ते नितरून जातं। आता हिला मी हळद आणि मीठ व्यवस्थित सर्व बाजूने लावून घेत आहे। बघा या अशा पद्धतीने हळद आणि मीठ लावून घेतले आहे आणि थोडा वेळ तिला आपण साईडला ठेवून देणार आहे। आता इथे मी भाताला फोडणी देत आहे। थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी 1 चमचा। त्यात हे चक्री फूल टाकून घेतले आहे। त्यात काही आपण खडे मसाले टाकू, जसं की मिरी, लवंग, तेजपान, जिरं आणि हे दालचिनीचे तुकडे केलेले आहेत। बघा हे सर्व खडे मसाले मी टाकून आणि छान तळू दिले आहेत। यात आता जिरे टाकून आणि पाणी टाकून घेऊया आपण। बघा जिरं छान तळलं जात आहे। आता यामध्ये पाणी टाकून घेऊया। कुकर जास्त तापल्यामुळे हे असं पाणी टाकल्यानंतर वाफ तयार झाली त्या पाण्याची। आता चवीपुरते मीठ टाकून घेणार आहे आणि छान उकळी फुटल्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून आणि आपल्याला यात टाकून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीचा भात हा फिश करी सोबत छान लागतो, कारण मासे खायला जास्त वेळ लागतो, म्हणून पोळी किंवा भाकरी खायला एवढी मजा येत नाही, म्हणून आम्ही फिश करी सोबत असा राईस बनवतो। तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी फुटल्यानंतर कुकरचं झाकण लावून आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाताच्या व्यवस्थित। बघा आता हे मिक्स करून झाले। आता आपण याला झाकण लावून घेऊया। छान उकळी फुटली आहे। भात शिजेपर्यंत आता आपण फिशची करी करून घेणार आहोत। तर याच्या शिट्टी व्हायला सुरुवात झाली आहे। आता बघा फिश करीसाठी लागणारा मसाला आहे। मी कांदा भाजला आहे, खोबऱ्याचे काप करून खोबरं भाजून घेतलं आहे, आलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक वाटून करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने। आणि कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यात जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे आता ते वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। ठीक आहे, व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया। जे राहिलेलं वाटण होतं ते काढून घेतलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे मसाल्याला। बघा आता याला हळूहळू तेल सुटायला लागलं आहे। बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे
पाव चमचा हळद देखील टाकली आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जे आपण फिशचे जे पीस होते त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, त्यांना व्यवस्थित धुवून आणि ते आता मसाला टाकून घ्यायचे. बघा मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी फिशचे पीसेस टाकलेले आहेत, कारण याला मी जास्त प्रमाणात हळद आणि मीठ लावलेलं होतं म्हणून ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते सर्व टाकून घेतलेले आहे. आता हे हळूहळू आपण मिक्स करून घेऊया आणि फिश लगेच शिजतात, त्याचे तुकडे होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित हळूहळू आपण इथे मिक्स करून घेऊया. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आणि आता एकदम आल्हाद असं हलवून घेणार आहोत. मीठ व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून, आणि फिशच्या पीसेसला पण व्यवस्थित सर्व वाटण मसाला लागला पाहिजे म्हणून इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून आणि हे मिक्स करून घेतलं आहे. आता हे थोडंसं उकळू देते आणि त्यावरती नंतर 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे अर्धवट. हे बघा छान त्याला उकळी फुटली आहे. आता यावरती मी अर्धवट असं 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून, बघा छानपैकी आपली फिश करी रेडी झालेली आहे. बघा किती छानपैकी पीस शिजलेले आहेत. अशी रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करा कशी होते ते. आमच्याकडे अशी फिश करी यापेक्षा थोडा अजून रस्साही करतात, पण मी अशी केली आहे. ही बघा ताट किती छान दिसतंय, मस्तपैकी फिश करी तयार झाली आहे. आणि असा हा फोडणीचा भात म्हणजे खडे मसाले फोडणीचा भातही रेडी आहे. चला तर मग मंडळी, या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.